नमस्कार, कसे आहात? चला, तर आजची रेसिपी ना तुम्हीच गेस करून दाखवा. तुम्हीच सांगा मी आज कोणती रेसिपी बनवत आहे. ग्रेव्ही करण्यासाठी लागणारं साहित्य: 10 काजू, 4 लसूण, 1 मिरची, 2 कांदे आणि 2 टोमॅटो. एका भांड्यामध्ये थोडंसं तेल घेऊयात. त्यामध्ये आता काजू घालूयात, लसूण घालूयात, कांदा घालूयात आणि मिक्स करून घेऊयात. आता त्यामध्ये टोमॅटो घालूयात आणि छान फ्राय करून घेऊयात. थोडेसे टोमॅटो असे गळल्यासारखे झाले, शिजत आले. आता त्यामध्ये मिरच्या घालूयात आणि चांगलं सगळं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घेऊयात. हे मिश्रण थंड करून देऊयात आणि मग आपण याचे मिक्सरला पेस्ट बनवून घेऊयात. रेसिपी करण्यासाठी लागणारं साहित्य: घरचा मसाला, तमालपत्र, फोडणीसाठी जिरं, धण्याची पूड, लाल मिरची पावडर, आलं लसूण पेस्ट, गरम मसाला, आपण जी ग्रेव्ही वाटून घेतली होती ती ग्रेव्ही आणि उकडवलेल्या तुमच्या आवडीच्या भाज्या. मी इथे वाटाणे, गाजर, फरसबी आणि फ्लावर घेतलेली आहे. कढईमध्ये थोडंसं तेल घेऊयात, 1 चमचा तूप घालूयात. आता त्यामध्ये जिरं घालूयात आणि तमालपत्र घालूयात. आलं लसूण पेस्ट घालूयात. थोडं मिक्स करून घेऊयात. आता त्यामध्ये आपण जी ग्रेव्ही वाटून घेतली होती ती घालूयात. छान मिक्स करून घेऊयात. ग्रेव्ही नीट शिजायला हवी. ग्रेव्ही शिजत आली की त्याला साईडने तेल सुटेल, म्हणजे आपली ग्रेव्ही शिजलेली आहे. आता त्यामध्ये धनेपूड घालूयात, घरचा मसाला घालूयात. छान मिक्स करून घेऊयात. आता त्यामध्ये लाल मिरची पावडर घालूयात. छान मिक्स करून घेऊयात. ग्रेव्हीला आता साईडने तेल सुटायला लागलेलं आहे. आता त्यामध्ये उकडलेल्या भाज्या घालूयात. छान मिक्स करून घेऊयात. थोडंसं पाणी घालूयात आणि मिक्स करून घेऊयात. तुम्हाला हवं तसं तुम्ही पातळ किंवा घट्ट ग्रेव्ही करू शकता. त्याप्रमाणे तुम्ही पाणी घाला. त्यामध्ये पाणी घातलं की थोडंसं कड येऊ द्यात. आता त्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालूयात आणि मिक्स करून घेऊयात छान. आता त्यामध्ये गरम मसाला घालूयात. छान मिक्स करून घेऊयात.
माझ्याकडे पनीर होतं म्हणून मी पनीर टाकलेलं आहे. तुमच्याकडे नसेल तर हे ऑप्शनल आहे. तुम्ही बटाट्याचा वापरही करू शकता. जेव्हा भाजी सगळ्या शिजवाल तेव्हाच बटाटे शिजवून घ्या. आता त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात. छान मिक्स करून घेऊयात. आपली व्हेज हंडी रेसिपी रेडी आहे. गरमागरम चपाती बरोबर किंवा भाकरी बरोबर सर्व करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.